हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आज सकाळी-सकाळी उठून देवपूजा केली आणि हे बघा असं सुंदर-सुंदर मस्त छान वाटतं मला देवपूजा केल्यावर आणि मी मुलं उठायच्या आतच करून घेते कारण की मग देवपूजेत मन लागत नाही नंतर. कारण की ते मुलांना हे पाहिजे, ते पाहिजे ते चालू होतं. ते बेबी उठली, ते छान गुड मॉर्निंग केलं, नानूला शाळेत जायला रेडी केलं, त्याच्यासाठी चपाती बनवत होते. तर नानू मला म्हणाला, की "आज मला मसाला पराठा पाहिजे." तर म्हटलं, "बाबा देते मसाला पराठा, माझं कामच काय ना. तुला चांगलं-चांगलं खायला नाही दिलं तर मी काय कामाची." तर मग त्याला म्हटलं, "मग आता तुला मसाला पराठा देते." त्याला काय मसाला पराठा म्हणजेच काय, की मी सगळे मसाले मिक्स करते. थोडेसे धना पावडर, थोडंसं लाल तिखट, चाट मसाला, जीरा पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर. हे असं सगळं मिक्स करते. थोडंसं मीठ टाकते आणि त्याच्यात कसुरी मेथी पण टाकते. असा सगळा मसाला मिक्स केला ना, की मग छान मसाला तयार होतो आणि तो चपाती अशी लाटून घेते पूर्णपणे. त्याला तेल लावते त्या चपातीला आणि हा मसाला असा स्प्रेड करून घेते त्याच्यावरती आणि फोल्ड करून घ्यायची छान चपाती. सगळीकडे मसाला लावायचा म्हणजे छान चपाती ती मसाला पराठ्यासारखी छान फ्लेवर सगळीकडे लागून जातो मसाल्याचा. तर अशा पद्धतीने ते लाटून घेतलं आणि भाजताना आहे ना एकदम छान असं स्लो गॅसवर थोडं-थोडं तेल टाकत असं छान भाजून घ्यायचा. जेणेकरून तो क्रिस्पी होतो. हे बघा मस्त ना? असा क्रिस्पी छान मस्त वाटतो असं आणि खूप टेस्टी लागतो ॲक्चुअली. ते त्याच्यामध्ये तुम्ही सॉससोबत खा किंवा असंच खा, तुम्हाला तो खाकरा टाईप लागेल आणि नानूला खूपच आवडतो हा. दहीसोबत पण गरम-गरम खाल्ला ना खूप छान लागतो आणि हा थंड झाल्यावर पण खूप छान लागतो. त्याच्यामुळे हा टिफिनला द्यायला एकदम बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर थोडेसे गाजर कापून दिले कारण की त्याला भाजी नको होती. तर मग म्हटलं नुसता पराठा कसा देऊ, तर एका डब्यामध्ये हे असे थोडेसे गाजर सोलून कापून दिलं आणि त्याला शाळेमध्ये पाठवून दिलं. आणि इथे टिटू आहे. टिटूला खायला दिलं. त्याला थोडंसं लागलंय चोचीजवळ, पण आता काय लागलंय, कसं लागलंय, तर आता हळद पण लावून देत नाही. आता काय करणार ना? तर मग मी ठीक आहे म्हटलं आता एवढं जंगलामध्ये पक्षी असतात त्यांना काही ना काही लागतच असणार. त्यांचं ते बरंच होत असणार. देव देतोच त्यांना तसं शरीर असतंच रचना, की ते ऑटोमॅटिक हीलिंग होतं राहतं. आणि मग इथे टीव्ही वगैरे चालूच होता आणि घरातलं काम आवरलं. संध्याकाळी एका घरी हळदी-कुंकू होतं. त्यांच्या मुलीचं बोरन्हाण पण होतं आणि ते केलं आणि आजचा दिवस असा गेला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.